आतापर्यंतचा सर्वात मोठा असेल ना पीस यो? 25 किलोचा आहे. यो 25 किलोचा आहे. मी चाकेन आणि आई पण चाकेन. चाकता नाही म्हणजे चाकला नाही तरी आमचा अंदाज वेग जात नाही. म्हणून मी तुला काय बोललो नाही. चालेल ना, मासा बघताय तुम्ही. अरे बाबा चला या. हा कुठला आहे? ससा. ससा कसा पडला? 400 रुपये. 400 रुपये. 55 55 किलो. हा आणि मास 120 किलो मासा आहेत. मारून ठेवल्या मासा. ससा घेतच त्या तो का आपला. एक किती किलोचा असेल पप्पा? किती किलोचा असेल हा अंदाज? 13-14 किलोचा असणार आहे. आता सर्वजण येऊन विचारतात की एवढ्या मोठ्या तुकड्या, तर त्या आपण का करत असतो एवढ्या मोठ्या तुकड्या माशाच्या? म्हणजे तो कालवनात ना हे होतो, खलतो तो कालवण म्हणून त्याचा खलते म्हणजे जो कालवण करताना तेव्हा. हा अखंड रे. छोटी केली तर एकदम तो गायबच होऊन जाईल. बरोबर बरोबर. डोले बघा कसले डोले, लाल भडक एकदम. आतापर्यंतचा सर्वात मोठा असेल ना पीस यो? 25 किलोचा आहे. यो 25 किलोचा आहे. 25 किलोचा घोल मासा बघताय. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. ही व्हिडिओ मी चालू करतोय. या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे घोल माशाची रेसिपी. लास्ट टाईम आपण आपल्या गीते मामीच्या हातना साकल्या माशाची रेसिपी दाखवली होती. 230 किलोचे साकल्या मासे होते आमच्या युक्ता मानसीच्या हल्दीला. तर गीता मामीबद्दल मला सांगायचं आहे की रेसिपीची कधी व्हिडिओ का टाकत असलो का तिची नेहमी आठवण येईल. आणि आठवण असं म्हणजे आताच मानसीयुक्ताचं लग्न झाला आणि 5-6 दिवसानंतर ती गमावली. काय आता देवालाच माहिती काय झालं, काय समजलंच नाही आम्हाला, पण कोणाच्या शेवटी हातात नसते. तर तिची आठवण म्हणून एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकते. केले गीता मामीने. आमच्या सर्व मामी सुगरण आहेत. असा कुठला पदार्थ नसेल किंवा रेसिपी नसेल त्यांना येत नसेल. तुला नाही पाहिजे अजिबात त्रास नाही. मामी माझ्या मांडवात पण गाजवलेला मटण. आमच्या सगळ्या मावशी मामीचा एन्जॉय व्हायचे, सगळे एन्जॉय व्हायचे, काय टेन्शन नाही. आता मामीची इच्छा आहे का थांब, तर मी थांबतो. ओके ओके. मी आता इथनं रजा घेऊ. मामी झालेला आहे ना आपला. चला व्हिडिओ बघितली असाल तर आता आपला व्लॉग सुरू करूया. या व्लॉगमध्ये तुम्हाला मी घोल माशाची रेसिपी दाखवणार आहे. सर्व ताई आईस आहेत, त्यांना भेटलो मी, त्यासुद्धा मस्त आहेत. त्यांच्याशी बोललो. आता ते म्हणजे ऑलरेडी त्याही चालू केलेला, म्हणजे अर्धी प्रोसेस झालेली. तर मी बोललो अर्धी नको, मी पहिलेपासून कंटिन्यू दाखवीन जसं आपल्या दरवेळीचं असतं. या अगोदर आपण घोल माशाची कधी रेसिपी दाखवली नाही, सो या घोल माशाची दाखवणार आहोत. आणि त्या कुठल्या पाड्यामधल्या आहेत, कुठल्या आहेत, त्यांची पद्धत पण कशी आहे ती दाखवीन तुम्हाला. कारण का प्रत्येक जसं पावलापावलावर जशा रीतिरिवाज आपल्या बदलतात तशा रेसिपीजसुद्धा बदलत आहेत, चव पण बदलते. तर त्यांची पद्धत कशी आहे काय आहे ते मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला सुरू करूया व्लॉग. इथं गाजर कापण्याचं कार्य सुरू आहे. 2 आई आहेत आमच्या हिराजीच्या मैत्रिणीच बोलू ना. हाय करा. ती व्हिडिओ बघते हो हिराजीस. त्यांची तर आता टी व्ही घेतला ना मोठा, तर टी व्हीवर बघत असते आपले व्हिडिओ. आई तुमचं नाव सांगा. तुझं नाव विरूच आणि तुमचा? राधी आई आहे. दोन्ही आई आहेत. मागास म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगते का हिराजीच्या मैत्रिणी आहेत, पण याच्या अगोदर मी त्यांच्याशी बराच काय बोललेलं आहे. बरोबर ना? बरोबर आहेत, चांगले आहेत, आई भारी आहेत. त्यांच्या लहानपणीच्या म्हणजे ज्या सर्व आठवणी होते त्याच्या मला सांगितल्या त्याही. तर आता मी रेसिपीचा ब्लॉग शूट करणार आहे. तुमचा आशीर्वाद ठेवा माझ्यासोबत. तुमचा नातूसच लागेल ना मी. जावई नातूस असं काय, मला काय बोलशील? पोर बोला, पोर चालेल. चला
कार्य सुरू आहे आपला. मी हा इकडं घोल मासा पूर्ण साफ केलेला आहे. पीस बघा किती मोठे मोठे आहेत मस्त, कारण का ते नंतर कालवणात टाकल्यावर सुट्टे म्हणून त्याही मोठे मोठे पीस ठेवतात घोल माशाचे, कारण का एकदम मऊ मऊ असते. तो खायला सुद्धा भारी वाटते, खायला सुद्धा मजा येणार आहे घोल मासा. हो, आणि इथं सर्व काही साहित्य रेडी केलेलं आहे आणि ऑलरेडी 2 टोपं रेडी आहेत. फक्त त्याच्यात झालेलं आहे आपला मासा टाकलं म्हणजे ते रेडीच जमाईल. हे दोघं हाय मसाले घेऊन आलेत, आपले आगरीवाले मसाले घेऊन आले आई. आणि 2 ऑलरेडी रेडी झालेले आहेत आणि 2 रेडी होत आहेत आणि थोडा आपला. ही आपली 3री फेरी असणार आहे घोल माशाची रेसिपीची. बघा कसा मस्त उकाला आलेला आहे. ससा मासा आहे, पण मागाशी बघितलं होतं 50 किलो ससा मासा होता. 54 किलो तो आता फ्राय म्हणजे हे करून ठेवला आहे, मॅरिनेट करून ठेवला आहे. याचा आता फ्राय करणार आहात ना. म्हणजे सर्व तयारी इकडे केली जाते. ही भाजी सुद्धा आहे, म्हणजे जे व्हेजवाले आहेत त्यांना व्हेज, आणि मेन म्हणजे आपले भाऊच व्हेज आहेत. भाऊच मच्छी खात नाही, बरोबर बोललो ना. बरोबर. हा बरोबर बोललो. भाऊ नवरदेव पण खात नाही. मग तेच भाऊ म्हणजे माझ्या तोंडात जयेश पण खात नाही आणि विघ्नेश पण खात नाही. सध्या त्यांचा उपास आहे. हा काय मच्छी खाणार नाही, भाजीच खाणार. असं आहे म्हणजे आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी. जो आपण कट करून आणला मग मावरा तो इथे स्टोअर करून ठेवलाय, जेणेकरून आपण हळूहळू काढून साफ करून परत बनवू शकतो. आता ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो रेसिपीची, ती रेसिपी करण्याची सुरुवात केलेली आहे. गॅस ऑन आहेत आणि सर्वात पहिले इकडे जो साहित्य आहे त्याच्याबद्दल आपण ताईकडून सर्व माहिती घेऊ. बघा तेल, हे सर्व अंदाजाचा विषय असते आणि अनुभवाचा विषय असते. आता त्याच्यामध्ये हा कांदा टाकला जाईल. कांद्याचं हे केलं, कांद्याची पेस्ट केले. मग आपला लसूण टाकणार, लसूण पेस्ट, हे मिरची कोथिंबीर पेस्ट असेल. मग हे आपले कोथिंबीरची, ही मिरच्यांची कोथिंबीरची यो, आणि मग हळद, काश्मीरी मसाला, आपला मसाला पण मसाला आहे, गरम मसाला असेल किंवा. आणि मग ते चिंचचा हे बनवलाय ना, पेस्ट बनवलाय. झाल्यानंतर कस्तुरी मेथी आणि यो थोडासा चिकन मसाला, कोकम आहे आणि थोडा आपला मीठ आहे. आणि एक आहे ते थोडासा घट्ट व्हावं म्हणून तांदळाची थोडासा कणी मारायची. तांदळाची कणी आहे काही, तांदळाची कणी आहे. ओके. आणि कोथिंबीर वरून मारायला, वरची मारा अशी सर्व. आणि याच्या खालती काय ते आहे? नाही त्याच्यात काय नाही, ते हेच आहे. त्याच्यात काय नाही ना, ठीक आहे. असं सर्व अद्रक, अद्रक एवढा पदार्थ ते त्याच्यामध्ये टाकणार. ओके. आणि थोडासा पाणी टाकणार, जमून तेवढंच पाणी टाकणार. हो, तो अंदाज. आणि मग मच्छी सोडणार. आणि मग मच्छी हे केली का मग ते उकळून झाल्यानंतर मग ती मच्छी टाकली, मावरा लगेच होते. आणि मग ती त्यांना समजतो का आता चल थोडासा झालाय तयार, मग लगेच उतरणार. ठीक आहे, धन्यवाद. मस्त माहिती दिली आपल्याला. आता प्रोसेस दाखवतो तुम्हाला. हो, 4 मी ते दाखवले, 4 झालेले आहेत आपले. ही 3री आपली हे चालली, 3री फेरी आपली. हा म्हणजे 2-2 आपण एक सोबत करतोय ना, म्हणून आपली 3री फेरी. 2 गॅस, 3री फेरी, टोटल 6 टोप. पहिलीच आपण कांद्याची पेस्ट टाकले. आणि कांद्याची पेस्ट बरी काय, कांदा म्हणजे आपण कट केलेला बरा पेस्ट बरी घट्ट होण्यासाठी. कटिंग केला का तो थोडा. आता आपण काय टाकलं, अद्रक टाकले. ते सगळं अंदाजाचं असतंय. आता आपण टाकलंय मिरची, टाकली मिरचीची पेस्ट टाकली. आता आपण टाकणार आहोत लसूण. स्पीड जबरदस्त आहे. चिंच टाकली, कोथिंबीरची पेस्ट, असं सर्व पेस्ट गेलेले आहेत. आणि मला वाटतं पेस्ट असल्यामुळे त्यांना पटकन शिजते पण ते ना. कोकम टाकला.
आणि हे जवळ जवळ असल्यामुळे एकदम भारी आहे ना. मीठ टाकला, आता मीठ टाकला, सर्व हातावरचा अंदाज. तिच्या हातावर खाली हातानेच टाकणार ते, चमच्यात नाही टाकणार. हा कुठला चिकन मसाला टाकला, चिकन मसाला टाकलाय. हा कोटे मसाला, कुठला मसाला टाकला था? कोटे कोटे मसाला. कोटे मसाला. दुसरी प्रोसेस बघा, सर्व मसाले मिक्स एकदा. प्रत्येकाचा मच्छी करण्याची, मावरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. वेगवेगळी असते, पण ही आता जे बनवते ताई हा. त्यांची टेस्ट वेगळीच आहे, म्हणजे हा. चांगली एकदम आहे, म्हणून हा. त्यांना जास्त म्हणजे थोडासा आम्हाला हे समजला. आम्ही खाल्लं बरोबर, आहे बरोबर. दुसऱ्या इकडे, म्हणून आम्ही त्यांना चालू दिली आणि त्यांनाच बोलवलं. बरोबर बरोबर. कारण हाताने फरक असतो. नाही नाही, तेच मी बोलो, प्रत्येकाचा आणि अनुभव विषय आहे. तिखट पण नाही, हा. तेल पण जास्त नाही, व्यवस्थित आहे. व्यवस्थित कारण एकदम. अर्धा का असतो तेल जास्त टाकायचं आणि मग ते बाहेर फेकायचं काढून घ्यायचं. हा, तसं बरोबर, नाही बरोबर. तिचा पद्धतशीर असते. पद्धतशीर. आणि तिखट पण नाही, खायला पण चांगला असा तिचा सर्व जेवण व्यवस्थित असतं. पूर्ण असं मिक्स करून घेते ताई. थोडाशी जेवण टाकतो त्याच्यावर, कांदा टाकला ना आपण तेलावरती, तेव्हा कशी जमली मग मस्त मसाला. आता आपली टोटल 6 टोप आहेत. अजून किती टोप पूर्ण करायला लागतील आपल्याला? सगळी 15चे जास्त लागतील. म्हणजे सर्व आपण करायचं आहे आज? हो, सर्व. जो काय 120 किलो आहे तो सर्व करायचा. सर्व करायचा. आता 80 किलो मी गोल मासा तयार करून आणलाय. हा. आणि हे संपला का परत दुसरा घालायचा, मग असं. त्यांनी दुसरा तयार आहे. दुसरा तयार आहे. हा. आता आलं टाकतात. आलं तो काश्मीरी मसाला, मसाला आगरी कोली मसाला, हातावरचा अंदाज. आता पूर्ण मिश्रण करून घ्यायचं सर्व हातावरचा अंदाज. आणि तेवढा अनुभव सुद्धा असते, एवढ्या वर्षांचा अनुभव सुद्धा असते, त्याच्यामुळे सर्व होत असते पटापट. एवढा बनवायची एवढी टोपं म्हणजे हो. एकटीला हे करण्याचा म्हणजे थोडा अंदाज त्या अंदाज काहीच नाही, याच्यापेक्षा जास्त करू शकतो. हो 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 हो, नक्कीच. थोडासा पाणी. ज्यांचा या गोष्टीसाठी हातभार लागते ना, त्या जर कॅमेऱ्यावरती आल्या असत्या ना, तर आज माझा दिवस एकदम हसत खुशाल गेला असता. पण आता काय बोलाल, त्यांना कधीतरी घेणार मी. आज नाही पण उद्या कधीतरी घेणार. आणि चला दोन टोपं केली, एकात मांस आहे आणि एका टोचकाचा भाग आहे ना. ही मासाचा टाकला, आता थोडासा टोचकाचा, थोडा टोचकाचा, ते दोघं मिक्स करून म्हणजे बॅलेन्स करण्यासाठी, बॅलेन्स टेस्टसाठी. ओके. टोचूक पण भारी लागते बोलतात. त्यासाठी झाला. तुम्हाला या रेसिपीला किती टाइम लागलाय ना, या रेसिपीला किती टाइम लागला ते देखील सांगेन, कारण का एकदम क्विक आणि मस्त रेसिपी झालेली आहे. आणि चाकताना मी चाकेन आणि आई पण चाकेन, तुम्हाला ते सुद्धा दाखवेन मी. माझा म्हणजे असं ढवललाच नाही ना जास्त, फक्त हे असा असंच ना.
बघा पीस बघ काय साईज आहे. आणि आता खाली टाकतायत बघूया कांदाची कणी टाकतायत. थोडीशीच टाकले आणि वरून कोथिंबीर टाकले आणि आणि चटकदार काय बोलाल मस्त वाटते. एकदम रंग चढलाय जबरदस्त वाटते. आणि संध्याकाळी मी तुम्हाला खाताना पण दाखवेन. इतक्यात व्लॉग एंड नाही करणार मी बरोबर ना. लगेच क्विक. हां चला सर्व इथं मेहनत करत असतायत. चौथी प्रोसेस सुरू सुद्धा झाली बघा क्विक एकदम. इकडे आई मी काय म्हणतोय आता आपण चाकला नाही ते अजिबात. तर तो सगळा अंदाजाचा असते कसा असते मला ते सांगा तुम्ही. म्हणजे चाकला नाही तरी आमचा अंदाज फेल जात नाही. खार पण होत नाही आणि आली पण होत नाही. बरोबर नक्की ठीक आहे. कधीच मी आम्ही तर असा पहिल्यांदा बघतोय. नाही आम्ही पण नाही चाकत. मी पण आता जेवण बनवतोय मी पण तसा करतो. चाकत नाही. एकदा टाकलं ना अंदाजाने आपले तर परत चरकी त्याच्यावरती चाकून ते करायचं नसतं. असं आहे काय आपल्या अंदाज म्हणजे या गोल माशा सोबतच असं करते का प्रत्येक म्हणजे मटण बोला सगळ्यासोबत तुम्ही तसाच करताय चाकत नाही. जर एखादी व्यक्ती असते याची काही कमी मीठ आहे एखादी व्यक्ती असते थोडं मीठ पाहिजे आमचा म्हणून आम्ही कधीच नाही व्यवस्थित होत. असं असतंय. मस्त मस्त ठीक आहे. धन्यवाद. चांगली माहिती दिली तुम्ही आणि तुमच्याशी बोलून सुद्धा मला मस्त वाटला. पण त्या ज्याही खरोखर तुम्ही जसं बोलल्यात मागाशी ज्याही मेहनत केली त्यांना पण दाखवू. पण काही कारणामुळे ते येत नाही. आपण नक्की पुढच्या वेळी त्यांना म्हणू आणि त्यांना म्हणू आपण आज नाही तर पुढे कधीतरी येतील. ते आता हसतायत पाठी पण आपण घेऊ त्यांना कधीतरी. ठीक आहे. येतील. धन्यवाद. मस्त रेसिपी झाली क्विक आणि मस्त एकदम रेसिपी झाली. वास एकदम घमघमाट त्या रूम मध्ये सुटलाय. आपण घमघमाट सुटलाय. आता ते तर आपण दाखवू शकत नाही वास. पण मला माहिती आहे संध्याकाळी खाताना पण दाखवीन मी सर्वांना. आणि मी पण खायला येईन. चला धन्यवाद. चला अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे संपूर्ण दाखवण्याची. इथं सर्व अरेंजमेंट केलेले आहे पापड वगैरे. तर कशी वाटली घोल माशाची रेसिपी. एकदम सुंदर. संध्याकाळी खाताना पण दाखवीन पण व्लॉग मी मात्र इथे एंड करतोय. खाताना व्लॉग समजला असेल. सर्व साखरपुड्याची तयारी चालू आहे. आपला द्रोणागिरी आई मंदिराच्या बाजूलाच आपल्याच गावकीचाच हॉल आहे. तिकडं सर्व हल्ली कार्य होत असते. मस्त आहे सर्व आणि स्वस्त आणि मस्त आहे. तर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट असेल तर मी कॉन्टॅक्ट समोर देईन. जर तुम्हाला इच्छुक असाल तर बाहेरून येतात ना इकडे लग्न करायला. तर आपण गाववाले तर भावेश तर गाववाले तर पुरेपूर फायदा उचलला पाहिजे. मानसिकताची पण लग्न इकडेच झाला. मस्त आहे हॉल वगैरे आणि आईस जागा आहे. पार्किंग वगैरेला भरपूर जागा आहे इकडं. टाईम तुम्हाला समोर दिलेला असेल आणि त्यांचा अंदाज आणि त्यांचा अनुभव आज मी बघितला. कारण का अजिबात त्यांनी टेस्ट नाही केला आणि ते सर्व सांगतच होते की आम्ही टेस्ट करत नाही. मटण असो किंवा काय असो त्यांच्या अंदाजावर असते. आणि त्या आईने तर सांगितलं आहे तुम्हाला काय विषय आहे तो त्यांचा अंदाज असते. अर्ध्यांचा अंदाज वेगळा असते. मी तुम्हाला बोललो ना प्रत्येक पाड्यात सोडा प्रत्येक म्हणजे 10 घरं सोडली त्या काहीतरी शब्द आहे त्याला पण आता मला आठवत नाही. पण प्रत्येक अशी पावलावर किंवा 10 याच्यावर आपली परंपरा रीत बदलत असते. ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच म्हणालो तसा पण रेसिपीच्या बाबतीत पण तसाच आहे. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. त्याप्रमाणे सर्व बनवत असतात. तर टायमिंग समोर दिलेला किती मिनिटामध्ये झाला. क्विक झाला. एकदम सुपर क्विक झाला. आणि विषय असा आहे ज्या रेसिपी बनवत होत्या ना त्या आपल्या सर्व व्हिडिओ बघतायत. त्याची दुबईची वगैरे सिरीज सर्व बघितली आपण. ती काय प्रत्येकाचा वेगवेगळा विषय असते. ही देखील व्हिडिओ बघतील त्या तुम्हाला मी नक्की कुठल्या तरी ब्लॉगमध्ये घेणार 100%. प्रेमाच्या रूपाने मला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन रेसिपी वगैरे आणि प्रत्येक याचा अनुभव वेगवेगळा असतो ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.